नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैद्यकीय नोंदणी करून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार उघडकीस झालाय। विदेशातून MBBS पूर्ण केलेल्या एका व्यक्तीला महाराष्ट्रात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी नोंदणी आवश्यक असल्याचे समजले। यासाठी त्यांनी फेसबुकवरील एका लिंकद्वारे एका इसमाशी संपर्क साधला। आरोपीने रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी 18 लाख रुपये लागतील असे सांगितले आणि कागदपत्रे स्कॅन करून पाठवण्यास सांगितले। त्यानंतर आरोपीने बोगस प्रमाणपत्र देत फिर्यादीकडून 1 लाख रुपये उकळले व पुढे 18 लाखांची मागणी केली। मिळालेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिली। नागपूर येथून कॅमेरा पर्सन विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। बरोबर आहे, पाचपावली हद्दीत राहणारा हा प्रकार म्हणून आहेत। ते विदेशात MBBS 4 वर्ष केलेले आहे। त्याच्यानंतर त्यांनी आपल्या भारतात परत आल्यानंतर त्यांनी ॲडव्हर्टाईज बघितले की इथं पण रजिस्ट्रेशन करावं लागतं प्रॅक्टिससाठी। तर त्याच्यात फेसबुकवर गेल्यानंतर एक लिंक होता, त्याच्यावर त्यांचं कॉन्टॅक्ट झालं। त्याच्यानंतर चॅटिंग सुरू झालं। त्यांनी 18 लाख रुपये लागते असं म्हणून सांगितलं की तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुम्हाला परत महाराष्ट्रात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करता येईल। अशा पद्धतीने बोलणं झाल्यानंतर त्यांना परत तुमचे डॉक्युमेंट्स पाठवा म्हणून विनंती केली त्या फ्रॉड व्यक्तीने। ते स्कॅन करून डॉक्युमेंट्स पाठवल्यानंतर ठीक आहे, बरोबर आहे, आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट अप्रूव्ड म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे, तुम्ही आता प्रॅक्टिस करू शकता। अशा पद्धतीचे एक बोगस डॉक्युमेंट्स पाठवून त्यांनी ॲडव्हान्समध्ये पटकन 1 लाख रुपये मागितलं। त्याच्यानंतर कन्फर्मेशन देऊ, त्याच्यानंतर 18 लाख रुपये। अशा पद्धतीने 1 लाख रुपये जेव्हा पाठवलं आणि त्याच्यानंतर यांना जे डॉक्युमेंट्स मिळाले ते बोगस असल्याचे समजलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं सायबर फ्रॉड झालेलं आहे 1 लाख रुपयाचा। त्याच्यानुसार फिर्यादीच्या रिपोर्टवर आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास सुरू आहे।